दिवाळी सण जवळ आलेला आहे. तुम्हा सर्वांच्या घरामध्ये रेलचेल सुरू असेल की यंदाची विद्युत रोषणाई कशी करायची, वेगवेगळे ट्रेंडिंग कंदील असू देत किंवा मस्त आईनी बनवलेल्या खुसखुशीत करंज्या आणि कुरकुरीत चकली, या सगळ्याची चर्चा तुमच्या घराघरामध्ये सुरू असेल. पण मंडळी, मी आज आलेली आहे मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या माहीम कंदील गल्लीमध्ये. मग ह्याच दिवाळीचं औचित्य साधून जे तुम्ही कंदील घेता त्या कंदिलामागे नेमकी कोणाची मेहनत आहे हेच ह्यांचाच जवळून अनुभव घेण्यासाठी, या कलाकारांचा अनुभव घेण्यासाठी मी आज प्रत्यक्ष मुंबईतील प्रसिद्ध माहीम कंदील गल्लीमध्ये आलेले आहे. तर त्यांचे एकंदरीत अनुभव घेऊयात. त्यांच्या काय अपेक्षा आहेत, यंदा त्यांचे काय बदललेले भाव आहेत आणि सगळ्याचं एकंदरीत बातचीत त्यांच्याशी आपण थेट करणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी सावंत. आपलं माय महानगर आणि ओनली मानिनीमध्ये खूप खूप स्वागत. मंडळी, जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे जे उत्तम कलाकार आहेत त्यांच्यासोबत आपण थेट संवाद साधणार आहोत. मी एक काकू आहेत ज्या कंदील बनवतात, त्यांच्याशी थेट आपण बोलणं करणार आहोत. नमस्कार काकी, तुमचं ओनली मानिनीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. कसं चाललंय यंदाचं? काय नवीन आहे बाजारात? बाजारात खूप प्रकारचे कंदील आहेत, पण हे आपले जुने पारंपरिक आहेत ते चाललेत आमचे. करतो आम्ही थोडक्यात असं. अतिउत्तम. तुम्हाला कंदील बनवण्याची प्रेरणा कशी मिळाली? तसं बघायला गेली तर माझी मुलगी आहे, ती इतरांची बघायची कंदील ना तर ती मागे लागायची की आपण ही बनवूया असं. तर आमच्याकडे शेजारच्याने असे थोडेसे उरलेले असतात ना कंदील, ते आम्हाला दिले होते. तर म्हटलं ठीक आहे आपण करूया. करता करता ते 700 कंदील झाले असेच बनवले. तर मी म्हटलं मग हे असे ठेवण्यापेक्षा जाऊ दे, विकायलाच ठेवूया. असं करून हा उद्योग सुरू झाला माझा. आणि किती झाले एकंदरीत, वर्ष किती झाले तुमचं हे चालू आहे? तरी 15 वर्ष होऊन गेली. इतका उत्तम अनुभव आहे. तुम्ही बाजारात हे पारंपरिक जे कंदील बघताय त्याच्या पाठी यांची मेहनत आहे आणि 15 वर्ष म्हणजे झालं काय? अजून काय हवंय आपल्याला? तुम्हाला काय वाटतं, ही जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीपर्यंत अजून किती टिकू शकते? तसं टिकायलाच पाहिजे, कारण कागदाचं आपलं उद्योग चांगला आहे. कारण शेवटी प्लास्टिक हे हानिकारकच आहे, ते आज ना उद्या बंद होणारच. पण हे कागदाचा उपयोग जर चांगला, ते काय त्याचं वाया तर जात नाही, उलट ते लवकर खराब पण होते आणि आपल्याला त्याचा त्रास होत नाही. हा महत्वाचा आहे. हे म्हणून म्हणते कागदाचे शक्यतो वापरावे असं. पण आता प्रत्येकाची समज वेगवेगळी. तुमच्या मते पारंपरिक कंदिलाला जास्त मागणी आहे, म्हणजे जे बांबूपासून बनतात त्याला, की आता जे ट्रेंडी आहेत बाजारात? आता असं बघायला गेलं तर आता हे नवीन आले तेच जास्त जातात. आणि तसं अजूनही जुनी लोक आहेत नाही, हे बऱ्यापैकी घेतात अजूनही असं. त्यांना कागदाचेच हवे असतात, अजूनही घेतात. म्हणजे म्हणून म्हणते नाही, 15 वर्ष मी हाच केले, दुसरा काही करत नाही. छोटे कंदील आणि मोठे कंदील हे असे एवढेच बनवते मी घरातूनच. यंदाचा बाजारभाव आणि मागच्या वर्षीचा काय फरक आहे? म्हणजे कमी झालेत की वाढलेत, कसं काय? असं नाही सांगता येत, कारण आम्ही घरातून आमचा एवढा का कळत नाही. बाहेर काय उद्योग होतो तो त्यांनाच माहित, पण प्रॉफिट सगळ्यांना चांगलं माहिती आहे. पण तुमच्या मते, आता तुम्हाला माहिती असेल लास्ट टाइम तुम्ही कितीला विकलं किंवा या वर्षी, तर काय थोडाफार फरक तरी असेल? नाही, कागदाच्या ह्याच्यामध्ये ना 2-3 वर्ष हा तोच रेट राहतो. आता साधारण किती आहे तरी आता हा 25 ने आम्ही होलसेलनी देतो. 25 रुपयाचा असतो एक पीस, आणि बाहेर कोणी कसंही विकू शकतो तो. म्हणजे ह्यात वाढ नाहीये, 25 तर 25 आणि अजून काही वाढतात किमती? बाहेर जातात, बाहेर जास्त भाव जातो. 35 पर्यंत पण सुद्धा हा कंदील जातो. छोटा असतो आणि ह्याचा 200-250 कसाही जातो. खूप उत्तम अशी माहिती मिळाली आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तिघांचं पण ओनली मानिनीमध्ये खूप खूप स्वागत. मंडळी, जसं की मी मगाशी त्या काकूंना प्रश्न केला होता की ही जी परंपरा आहे ही पुढच्या पिढीसाठी असेल का, म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत टिकेल का? ह्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेताय. हे छोटे छोटे कलाकार आहेत जे बघा तुम्ही कसे कंदील बनवतायत. स्वतःचं शिक्षण सांभाळून सुद्धा ही सगळी जी प्रेरणा घेऊन ते करतायत. हाय, कशी आली तुझ्याकडे प्रेरणा? मला माझ्या फ्रेंडनी हे सुचवलेलं हे करायसाठी. मग मी बोलली मला चांगलं वाटेल, मला आवडतं असं क्रिएटिव्ह वर्कसाठी, म्हणून मी बोलली चल मी पण करते. मग आता मला हे करायला खूप मजा येते खरं बोलायला गेलं तर. आणि तुझं शिक्षण सांभाळून तू हे करतेस की कसं काय? हो, शिक्षण सांभाळून करते. आता मी फर्स्ट इयरला आहे सासमेरा कॉलेजमध्ये.
आणि हे तुझं स्वतःचं आहे की तुम्ही ते कामासाठी आहात की कसं काय? आम्ही ते कामासाठी आहोत तिघही आम्ही. हे एकदम प्रेरणादायी आहे खरं तर, कारण की एवढ्या लहान वयामध्ये तू काय फर्स्ट इयरला असशील ना? फर्स्ट इयरला आहेस तू म्हणालीस, राईट? FY ला आहे ती, शिकतीये, आर्थिकदृष्ट्या मदत सुद्धा होतीये आणि तिची क्रिएटिव्हिटी दाखवायची म्हणून ती इथे काम सुद्धा करते. हे त्यांचं स्वतःचं नाहीये, पण तरी सुद्धा ही जी मेहनत आहे, तुम्ही बघताय शिकता शिकता हे सगळेजण जे कष्ट करतायत, आपल्याला अजून काय हवंय? ही मराठमोळी परंपरा, संस्कृती ही पुढे जाणारच आहे आणि ही पिढी, ही अशी उत्तम पिढी पुढे नक्कीच येणार आहे असं मला तरी वाटतं. दादा, तू काय सांगशील आणि हे तू किती वर्षापासून करतोयस? हे मी आता या वर्षीपासूनच चालू केलंय, मला आवडतं म्हणून. आधी पण केलेलं, पण एवढं काय माहिती नव्हतं. अच्छा. आणि तू शिक्षण घेतोयस आणि त्याच्यासोबत हे करतोय? मी जॉब करून हे करतो. अच्छा, म्हणजे हे लाईक पार्ट टाइम. म्हणजे तू जॉब काय करतोस, किती वाजेपर्यंत असतं आणि नंतर मग इथे कधी येतोस? जॉबला मी सकाळी 7ला जातो, 2 वाजेपर्यंत घरी येतो, 2:30 वाजता इकडे येऊन मग ते 9 वाजेपर्यंत इथे थांबतो. अच्छा. आणि दिवसभरात तुम्ही किती कंदील बनवत असाल तरी अंदाजे? 30 होऊन जातात. हा, एक कंदील बनवण्यासाठी किती वेळ लागतो? एक कंदील 15-20 मिनिटं तरी लागतात. 15-20 मिनिटं. आणि आता तर मस्त हात बसला असेल. तर तू काय सांगशील, तू तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करतोयस? म्हणजे लाईक की शिकतोयस, काय करतोयस आणि आता कंदील बनवताना दिसतोयस, तर मला असं उत्सुकता आहे की तू काय करतोस, काय काय करतोस? मी ॲज अ फोटोग्राफर आहे. मी रहेजामध्ये ॲज अ फोटोग्राफर म्हणून शिकायला जातो आणि तो गव्हर्मेंट कोर्स आहे. तिकडून मग येऊन मग मी हे पार्ट टाइम थोडं काम करतो. थोडं हे पण होऊन जातं पैशासाठी पण आणि थोडं वेळही वाचतो. म्हणजे तिकडे शिक्षणही सुरू आहे जसं तू म्हणालास आणि इथे तुला 4 पैसे सुट्टे आहेत पण तुम्हा तिघांचे. तर तुम्हाला काय वाटतं, आपली जी ही पिढी आहे ती अजून पुढे जाईल हे परंपरेमध्ये? नक्की. तुमच्यासारखे असतील उत्तम माणसं तर नक्की जाणार असं मला वाटतं. आम्ही इथे काम करतो ना, लहान लहान पोरं येतात बघा घ्यायला. 5 किती 1ली-2रीला मुलं असतील ते घ्यायला येतात. हो खरंच. छोटे कंदील घेऊन हो, ते जातात. छोटे छोटे कधी कंदील बनवतात. म्हणजे त्यांना ही आवड अशी वाटते, म्हणजे नक्कीच जाणार हे पुढे सगळं. ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काका, तुमचं ओनली मानिनीमध्ये खूप खूप स्वागत. किती वर्षापासून हे सुरू आहे आणि तुम्हाला याची प्रेरणा कशी मिळाली? इतके सुंदर सुंदर कंदील बनवले जात आहेत इथे. आम्ही 15 वर्ष झाली आम्हाला. 15 वर्ष बनवतो आम्ही. आणि याची प्रेरणा कुठून आली तुम्हाला? कला आली, एकमेक बघून अशी कला आली आमच्या लोकांची बघून आम्ही केले. एकदम हे चांगलं आहे, म्हणजे व्यवसाय आहे एक प्रकारचा. व्यवसाय आहे आणि हे सार्वजनिक आहेत, राईट? हे सार्वजनिक आहे. मग तरी म्हणजे कॉलनीमध्ये आमचे जातात, मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये वगैरे जातात. सार्वजनिक रस्त्यावर वगैरे लावतात ना मंडळाचे, ते त्यामुळे आम्ही करतो ही कामं. ही आणि याचा खप किती आहे तरी वर्षाला? किती जातात असे तरी पण 15-20 तरी जातो असे या टायमाला. म्हणजे मोठे मोठे कधी वाढतात पण कधी कधी. आणि यंदाचा बाजारभाव काय आहे तुम्हाला काय वाटतं? कमी जास्त झालंय मागच्या वर्षीपेक्षा? ठीक आहे ते पहिल्यापासून आहे तसंच आहे. 5,000, 6,000, 7,000 असे करतात. तुम्हाला काय वाटतं, ही जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीपर्यंत जाईल? अजून चालू राहणार चालू. नवीन प्रकार पण इथे राहणार. नक्की नवीन प्रकार. म्हणजे आता बाप आणि मुलगा चालू केला. बापाने आता चालू केलं, तेव्हा बापाने चालू केलं, मुलग्याने चालू केलं. आणि तुमच्यासारखी माणसं असतील तर नक्कीच हे पुढे जाईल, की नाही? लाईन घेतात आणि हे असे अनुभव लोक करतात काम, एकमेकाला हे करून विचारून सगळं पुढे करतात आणि शिकत चालले. मी आता पाहिलं गल्लीमध्ये लहान लहान मुलं सुद्धा हे करतायत आणि मला खरं तर प्रेरणा मिळाली की इतक्या लहान वयामध्ये ह्यांना आवड आहे आणि ही क्रिएटिव्हिटी त्यांची देतात. त्यांचं म्हणणं आहे की हे पुढे जाणार आणि आम्ही नेणार, असं ते स्वतः धाडसाने सांगतात. बरोबर. खूप पुढे होणार पुढे आणि याच्या पुढे आणखी जास्त चालणार. नक्कीच. तुमच्यासारखी उत्तम माणसं असतील तर हे नक्कीच पुढे जाणार आहे आणि आम्हाला सुद्धा हीच अपेक्षा आहे. हा, एक्झॅक्टली. व्यवसाय आहे एक प्रकारची माणसं लहानपणी शिकलो ना. आणि आता म्हणजे ही पिढी शिकते. मुलगा म्हणजे जॉब सांभाळून करतात. अच्छा, म्हणजे आता जॉब करतात, जॉब नंतर मग ते संध्याकाळी पार्ट टाइम हा हे करतात, जॉब सांभाळून काम धंदा करतात. आई पण करते. हो वा, ग्रेट.
अच्छा, तुम्ही तुमचा अनुभव काय सांगाल? हे इतक्या वर्षापासून सुरू आहे, तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? आणि तुमचा अनुभव सांगा. म्हणजे ते सांगतात की आजी सुद्धा करायच्या. लहानपणापासून पोराई म्हणजे शाळेत जात होती ना, त्या सिगरेटची पाकिटं मिळतात ना, हा, ती आपण करायची, घरी आणून ती कापायची आणि जोडायची आणि ते लहान लहान तुकडे करून हे करायचे, कागदाचे करंजे करायचे. हा, बापरे. हा, ते खूप होत आणि आता खूप बदल झाले असतील ना तेव्हाच आणि आता. तुम्ही काय सांगाल अजून? तुमचा हा एकंदरीत अनुभव तर आहे, पण हे पुढे चालत राहावाची तुमची इच्छा आहे, पण तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? प्रेरणा द्या काहीतरी. तुम्ही शाळेपासून करताय, राईट? सांगा. काय सांगणार या पोरांना, यश यायचं, शिकायचं, शिकत हा. राहायचं. माझी नात पण करते. अरे वा. आणि तुमच्याकडूनच सगळे कलागुण आलेले आहेत असं मला वाटतं, त्यांनी आत्मसात केलेले असतील. ज्ञान घ्यायला पाहिजे. यायला पाहिजे. Exactly. गुरुचं मान राखून सगळं पुढे जायला पाहिजे, जायला पाहिजे. परंपरा गेली पाहिजे. परंपरा चालली पाहिजे. असं आहे, पुढे चालू राहणार आणखी. आणि मराठीमध्ये धंदा आहे हा. मराठीमध्ये पुढे जाणार, जायलाच पाहिजे. जाणार अभिनंदन जाणार एकदम, आणि खूप मोठं होणार एकदम. Yes, नक्कीच नक्कीच. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तर आज आपण भेट दिली मुंबईतील प्रसिद्ध कंदील गल्लीमध्ये. मंडळी, दिवाळीचा आनंद हा फक्त फराळ, फटाके आणि विद्युत रोषणाईत नाही, तर ह्या कंदिलामागच्या मेहनतीत सुद्धा दडलेला आहे, जो आपण आज प्रत्यक्षात अनुभवला. प्रत्येकाचं, फक्त मोठ्या मंडळींचं नाही तर छोट्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की ही जी परंपरा आहे, ही जी मराठमोळी संस्कृती आहे ती पुढे गेली पाहिजे. आपण त्यांची प्रेरणा ऐकली, कंदील बनवण्याची सुरुवात कधीपासून झाली हे पाहिलं, त्याच्यानंतर बाजारभाव काय आहे आणि या छोट्या छोट्या पिढीकडे जी प्रेरणा आलेली आहे मोठ्यांकडून ती सुद्धा पाहिली. बरेच जणांनी अशी उत्तरं सुद्धा दिली की हा मराठी माणसाचा धंदा आहे आणि तो मराठी माणूस पुढे नेणारच. यंदा बाजारभावामध्ये काय नवीन आहे, यंदाचे भाव काय आहे, ट्रेंडिंग काय आलंय, याचा सुद्धा अनुभव आपण नक्की घेणार आहोत. त्यामुळे पाहायला विसरू नका ओन्ली बारेने.